हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. पालक पुलाव करून पाहिलात ना, कसा वाटला? पण प्रत्येक पदार्थ तुम्ही करून बघा. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघता त्याबद्दल खूप खूप थँक्स. म्हणजे मी तुमचे खूप आभारी आहे. आज ना मला करायचा खूप कंटाळा आला. आज मला ना काहीतरी तसं चमचमीत खावंसं वाटतंय. काय खाऊ तर पावभाजी. माझी सून आहे ना, धाकटी सून, माझी पावभाजी खूप छान बनवते. तर आज तिच्याकडनं फरमाईच आहे. ही बघा ही धाकटी सून. तर आज ती करून दाखवणार आहे पावाची भाजी आणि अतिशय सुंदर करते, सुगरण आहे. चला तर किचन मध्ये काय काय घेतलंय ते पाहूया. हे बघा, पावभाजीसाठी भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्यामध्ये बघा, भोपळी मिरची आहे, फ्लावर आहे आणि वाटाणा आणि बटाटा. हे आता ही सगळी भाजी उकडून घेतली आहे, ती स्मॅश करणार. त्याच्यासाठी लागणारा टोमॅटो, नंतर कांदा, नंतर आलं लसूण पेस्ट, आणखीन हा तुमचा कोणताही पावभाजी मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता. मी हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला तिने वापरलाय. तो बघा, त्याला लागणारं अमूल बटर, लिंबू आणि कोथिंबीर. आता ती सुरुवात करून दाखवते कशी करायची. प्रथम आपण ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. आणि मी थोडंसं तूपही टाकते चवीला. पण टाक. तेल आणि तूप गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा. बघून घ्या. बघा, कांदा टाकलाय. कांदा जरा जास्त लागतो. हा कांदा थोडा आपण शिजवून घ्यायचा आहे. त्याचा रंग थोडा मऊ व्हायला, थोडा गुलाब पिंकिश कलर होईल. बरं, हा कांदा शिजतो आहे तोपर्यंत आपण ह्या भाज्या ज्या उकडून घेतलेल्या आहेत त्या स्मॅश करणार आहोत. आणि ह्याच्यातलं थोडं पाणी आपण कमी करू शकतो जर जास्त असेल तर. कारण मऊ झाली पाहिजे ना भाजी, म्हणून मऊ करायचं, एकदम स्मॅश करायचं, एकदम बारीक पातळ. आणि थोडीच केलेली आहे. तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता. ही आमची थोडक्यात केलेली आहे भाजी. कांदा मऊ होत चाललाय. कुकर मध्ये बॉईल करताना मी याच्यामध्ये थोडस मीठ आणि थोडी हळदी टाकलेली आणि 5 ते 6 शिट्या दिलेल्या. तेल टाकू का? थोडं टाकते, कमी वाटतंय तेल म्हणून तेल टाकते.
कांदा मऊ व्हायला द्यायचा, हो ना? हो. आता तुम्ही बघाल तर ह्या कांद्याचा कलर थोडा चेंज होत आला आहे, लाईट पिंक होत आला आहे, म्हणजे कांदा व्यवस्थित शिजतो. आता ह्यामध्ये आपण कापलेला टोमॅटो टाकू शकतो. आपण टोमॅटो पण थोडासा स्मॅश करू शकतो, म्हणजे तो पण त्या भाजीप्रमाणे व्यवस्थित मिळून येईल. आणि ह्याच्यामध्ये जे आपण बॉईल केलेलं पाणी आहे ते आपण थोडं टाकू शकतो. टोमॅटो शिजत असताना आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया. ह्याच्यामध्ये मी पावभाजी मसाला बरोबर थोडासा आपला लाल मिरची पावडर पण टाकते, थोडासा एक चव यायला आणि तिखटपणा यायला. एक दीड चमचा मी टाकलेला आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहे. 1 2 3 आणि एक अजून थोडस अर्धा चमचा. आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा लसूण आणि अद्रकचं पेस्ट. ह्याच्यामध्ये आपण मध्ये मध्ये पाणी टाकू शकतो, थोडस सॉफ्टनेस यायला. आता ह्याला आपण शिजू देऊया. मसाला व्यवस्थित शिजायला हवा. थोडं हे व्यवस्थित शिजायला हवं म्हणून मी ह्याला झाकण लावून ठेवते. तर आपण हे ओपन करून बघूया की किती प्रमाणात शिजलेलं आहे ते. ह्याला आपण थोडं चमच्याच्या मदतीने स्मॅश करून घेऊया, कारण हे आता सगळं सॉफ्ट झालेलं आहे बऱ्यापैकी. आता तुम्ही पाहताय हे व्यवस्थितपणे सॉफ्ट झालेला आहे, मसाला देखील शिजलेला आहे. वा, अप्रतिम, खूपच. आणि मसाला खूपच छान शिजला आहे आणि वास पण खूप छान येतोय. आता आपण ह्यामध्ये आपले बॉईल केलेले आणि स्मॅश केलेले जे भाज्या आहेत ते टाकू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण मीठ देखील आता ह्या स्टेजवरती टाकणार आहे. मीठ स्वादानुसार तुम्ही टाकू शकता.
आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. कोथिंबीर आता मी थोडीशी टाकते आहे, कारण मी भाज्या वगैरे सगळ्या टाकल्या आहेत म्हणून, स्वादासाठी. आणि ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे तो आहे बटर. बटर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. आमच्याकडे खूप जास्त नाही आणि खूप कमी नाही, आम्ही व्यवस्थित प्रकारे टाकतो. आता बटर टाकल्यानंतर पण मी थोडंसं इथे एक भाज्या स्मॅश करते आहे. तो एक चांगला टेक्स्चर पावभाजीचा यायला हवा म्हणून हे मध्ये मध्ये स्मॅश केलं जातं. आता आपण हे थोडा 2 मिनिटासाठी आपण हे बंद करून शिजवू शकतो. आणि त्याचबरोबर आपण बाजूला गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करायला. आपण आपले पाव टोस्ट करणार आहोत बटर लावून. मी इकडे 2 पाव घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मी मध्ये कट केलेला आहे आणि मी आता बटर तिथे व्यवस्थित लावते. तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता. आता हे व्यवस्थित मी भाजून घेणार आहे आणि वरती पण थोडंसं मी बटर एक लावते, थोडासा एक क्रिस्पीपणा यायला. आता मी हे पलटलं आहे, म्हणजे दुसरी बाजू पण आपल्याला भाजता येईल. आपली पावभाजी पण साइड बाय साइड रेडी झालेली आहे. तर आता आम्ही तुम्हाला सर्व करून दाखवू. पाणी टाकायची ह्याच्यामध्ये गरज नाही, कारण जर तुम्ही कन्सिस्टन्सी बघाल तर व्यवस्थित पातळ दिसते आहे. जर तुम्हाला वाटलं की जास्त घट्टपणा आलाय तर तुम्ही थोडंसं तुमचं पाणी टाकू शकता, पण जास्त प्रमाणात टाकायची गरज नाहीये, नाहीतर ते चव वेगळी होईल. आणि थोडासा मी लिंबू टाकते, सगळ्यांना जास्त टाकलेला आवडत नाही. तुम्ही तुमच्या सर्विंग मध्ये जास्त टाकू शकता. मी इथे थोडासा एक पीस टाकते आहे. आणि आता कोथिंबीर. पाव देखील आपले रेडी झालेले आहेत. हे बघा, झाली ना पावभाजी तयार. एकदम मस्त. वा वा वा, छानच. आणि वरून ते बटर टाकलंय, छानच वाटतंय खरंच. या तुम्ही पण करून बघा. तुम्ही व्हिडिओ तर पाहिला असेलच. एकदम सोप्पा आहे. आणि हा माझ्या सुगरण सुनेनी खूपच छान केलेली आहे भाजी. आणि या मग खायला. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. आता मी टोक थोडा मऊ करायचा आहे कांदा.